नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघूयात की जिओग्राफी ऑप्शनल म्हणजेच भूगोल हा ऑप्शनल का निवडावा? आपल्याला माहिती आहे की राज्यसेवा 2026 चे फॉर्म्स आलेले आहेत आणि जुना विद्यार्थी असो किंवा नवीन विद्यार्थी असो, प्रत्येकाला हाच डाऊट आहे की पी-एस-आय-आर ऑप्शनल घ्यावा, की जिओग्राफी घ्यावा का सोशिओलॉजी घ्यावा? तर आज आपण बघूयात की जिओग्राफी म्हणजेच भूगोल हा ऑप्शनल का निवडावा? याचे काही रिझन्स काही आहेत का ते बघू. तर पहिले रिझन काय आहे की हा सब्जेक्ट लॉजिकल आहे आणि स्कोरिंग आहे. जिओग्राफीला मेमोरायझेशन लागत नाही. समजा एखादा कन्सेप्ट आहे क्लायमेटचा. जर आपण बघितलं की सायक्लॉन जे म्हणजे चक्रीवादळ हे का बनतं आपल्याला जर एकदा कळालं, तर ह्याला परत-परत मेमोरायझेशन करायची गरज नाहीये. म्हणजे हा इझिली आपल्याला अंडरस्टँडिंग आहे आणि लाँग टर्म लक्षात राहू शकतो. भूगोल म्हणजेच पाठांतर नाही तर लॉजिक प्लस आकृत्या इज इक्वॉल टू गुण आपण इथे लिहिलं आहे. नेक्स्ट रिझन काय आहे की हा सब्जेक्ट स्टॅटिक प्लस डायनॅमिक आहे. म्हणजे हा करंट अफेअर्सला लिंक होतो आणि त्याचबरोबर तिथून स्टॅटिक सब्जेक्ट आपला कव्हर होऊ शकतो. बरोबर? म्हणजे स्थिर व बदलत्या घडामोडींचा परफेक्ट मिश्रण आहे. त्यामुळे आपण सतत आपल्या ऑप्शनलच्या चर्चेत किंवा ऑप्शनलच्या अभ्यासामध्ये राहू शकतो. तिसरं रिझन काय आहे, की हा जी-एस सोबत ओव्हरलॅप होतो. मी जर आता तुम्हाला सांगितलं, की जी-एस-1 असो, जी-एस-2 असो, जी-एस-3 असो किंवा एस-ए असो, चारही सब्जेक्ट्सला हा टॉपिक आपला लिंक होतो. तर आपण बघूयात, की जी-एस-1 मध्ये फिजिकल आणि ह्युमन जिओग्राफी, जी-एस-2 मध्ये बॉर्डर्स, जिओपॉलिटिक्स, जी-एस-3 मध्ये एन्व्हायर्नमेंट, ॲग्रीकल्चर, डिझास्टर, जवळ-जवळ जी-एस-1 चे म्हणजे 7-8 क्वेशन्स, जी-एस-2 चे 4 क्वेशन्स, जी-एस-3 चे 7-8 क्वेशन्स आणि एथिक्स. आता एथिक्समध्ये सर म्हणतो तुम्ही कसं काय लिंक करताय? आत्ताच आपण बघितलं की तपोवनचं वृक्षतोडीचं चर्चा चालू होती. तिथे काय होतं की पर्यावरणासोबत जावं की डेव्हलपमेंट सोबत जावं? तसेच आरेचा इश्यू होता मुंबईमध्ये. आरे कारशेड का? झाडं कापणे. तर इथे आपल्याला लिंक करता येतो. एसेमध्ये कसं? तर डेव्हलपमेंट, पॉप्युलेशन किंवा क्लायमेट इथे लिंक करू शकतो. त्यानंतर जिओग्राफीमध्ये काय, की रिअल लाईफ एक्झाम्पल्सला आपण लिंक करू शकतो. बरोबर? आताच सोलापूर फ्लड झाले होते. अर्बन जिओग्राफी तर आपण जसं बघितलं, की सोलापूर, पुन्हा समृद्धी महामार्ग आणि दिल्लीच्या एअर पोल्युशनला आपल्याला लिंक करता येतो आपला टॉपिक. सो हे काही रिझन्स आहेत. त्यानंतर हर्टलँड आणि ड्रीमलँड थिअरी ही आपल्या पेपर 1च्या सेक्शन बीचा टॉपिक आहे. रशिया आणि युक्रेनचं जे सध्या युद्ध चालू आहे 2-3 वर्षापासून, हे आपल्या सिलेबसचं टॉपिक आहे डायरेक्ट. म्हणजे आपल्याला इथून डायरेक्ट करंट अफेअर्सचं लिंक स्टॅटिकच्या पार्टला आपल्या पेपर 1च्या जिओग्राफीच्या तिथे लिंक होतो. आता जर मी सांगितलं समृद्धी महामार्ग हा जो बनवलेला आहे, आपल्याला माहिती आहे की मुंबई हे मार्केट आहे. नागपूर म्हणजे इकडे काय आहे की कोळसा वगैरे हे सगळे जे मिनरल्स वगैरे आहेत, आयर्न असेल, हे सगळे तिथे भेटतात. आणि औरंगाबाद आणि नाशिक आपल्याला माहिती आहे की इथे एम-आय-डी-सीज आहेत आणि मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत. सो इथे परफेक्टली अल्फ्रेडची इंडस्ट्रियल लोकेशन थिअरी जसं मी सांगितलं इंडस्ट्रियल लोकेशन थिअरी इथे परफेक्ट बसते. त्यामुळे ही एक आपल्यासाठी केस स्टडी आहे समृद्धी महामार्ग. ग्रोथ पोल आणि रिजनल प्लॅनिंग हा आपल्या सिलेबसचा टॉपिक आहे. तो इथून कव्हर होतोय. आता हा स्कोरिंग काय आहे सब्जेक्ट? का बरं स्कोरिंग आहे? तर डायग्राम्स, मॅप्स, केस स्टडीज ह्याने एक्स्ट्रा मार्क्स तुम्हाला भेटू शकतात. जे इतर ऑप्शनलमध्ये खूप डिफिकल्ट जातं. त्यानंतर इथं आरामात आपण 260 ते 300 मार्क्स प्लस ऑप्शनलचे जवळ-जवळ चारही सब्जेक्टचे आपण जर 70-80 मार्क्स जरी पकडले, तर जवळ-जवळ 200 ते 250 मार्क्स तिथले एक्स्ट्रा कव्हर होतायत आपले. सो एक त्यामुळे जी-एसचा ओव्हरलॅप असल्यामुळे हा अत्यंत आपल्याला स्कोरिंग सब्जेक्ट आहे. आता बुक्स कोणत्या रेफर केल्या पाहिजे इनिशियल स्टेजेसला? सविंद्र सिंगची फिजिकल जिओग्राफी नावाची ही बुक आहे. ही घेऊ शकतो आपण. त्यानंतर माजिद हुसेन सरांच्या मॉडेल्स इन जिओग्राफी आणि इव्हॅल्युएशन ऑफ जिओग्राफिकल थॉट ही एक बुक आहे. आणि पेपर 2 साठी डी.आर. खुल्लरची इंडियन जिओग्राफी ही एक बुक आहे. ह्याचे तुम्ही स्क्रीनशॉट्स घेऊ शकता. त्यानंतर मराठी मीडियममध्ये मानवी भूगोल आणि इव्हॅल्युएशन ऑफ जिओग्राफिकल थॉट के. सागर पब्लिकेशनने याचा मराठी अनुवाद दिलाय. त्यामुळे मराठी मीडियमचे स्टुडंट्स ह्या बुक्स फॉलो करू शकतात. फायनल मेसेज काय आहे, की जिओग्राफी ऑप्शन हा आपला हायली स्कोरिंग आणि हायली रिलेव्हंट सब्जेक्ट आहे आणि लो स्ट्रेस म्हणजे हे बघा इझिली आपल्याला काय आपल्याला 4 ऑलरेडी जी-एस-चे सब्जेक्ट्स आहेत. ऑप्शनचे 2 सब्जेक्ट आणि एस-ए असे मिळून जवळ-जवळ आपल्याला 7 पेपर्स द्यायचे आहेत. बरोबर? तर आपला स्कोर त्यामुळं कसा चांगला आणता येईल आणि ईझी वेमध्ये आपल्याला नेहमी अवघड पाथ घेणं गरजेचं नाही. ईझी पाथने पण एक्झाम क्रॅक करता येतात. सो जर जिओग्राफी ऑप्शन आपण घेतला, तर अंडरस्टँडिंग आहे, करंट अफेअर्सचा बेस आहे त्याला, जी-एसचं ओव्हरलॅपिंग आहे. सो